एक धाव धाव फलकावरती 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 1 ऑन बोर्ड. गुफरान बायला 100 रुपये कॅश प्राइज आपण देतोय. वेल प्लेड, चांगला खेळ राहिला गुफरान. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा. कव्हरच्या दिशेने फटका सजवला, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुनसे सागर बंद असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती, 2 ऑन बोर्ड. बॉल तयार. नेक्स्ट बॉल डॅन्डी गुल, क्या बात है. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज बाद. या धावसंख्येवरती बॅकफुटला पंच केले आणि 2 धावा मिळतील. 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 1 धाव आली, 3 धावा धावफलकावरती. अंपायर एकदा क्लिअर करा, बॉल किती झालेत. लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल. बॅकफुटला पंच केलं, एक्स्ट्रा कव्हर्सला फटका सजवला, 1 धाव मिळेल. धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि 4 धावा धावफलकावरती. लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करेल का ते देखील पाहणं फार गरजेचं राहील, कारण की बॅटिंग करत असताना एक चांगला संघ आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर अल अमीन बी हा संघ खेळतो इनॅक्शन मध्ये. त्या समोर आपण पाहतोय न्यू स्टार ए हा संघ इनॅक्शन मध्ये खेळतो. नाणेफेकी जिंकली होती टीम न्यू स्टार्स ए संघाने आणि आमंत्रित केलं होतं समोरच्या टीमला बॅटिंगसाठी. एक धाडसी निर्णय होता, एक चांगला मितपणे निर्णय घेतला होता आणि कमी धावांवरती रोखण्याचं सफलता मात्र टीमला मिळाली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय. 4 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 4 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 धावांवरती धावफलक आहे. बॉल तयार होतोय. ओव्हर नंबर 2. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम अल अमीन बी संघ बच के रहणार आहे. जरूर, नक्कीच बच के रहणार आहे असं सांगितलं पहिल्या बॉलवरती. कव्हरच्या दिशेने आपण पाहतो 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल कव्हरच्या दिशेने फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर्सला 2 धावा मिळतील आणि 2 धावाच्या मदतीनं नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला एम बादशाह आणि त्यासमोर फाईट करेल न्यू स्टार बी. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच न्यू स्टार बी आणि त्या दरम्यान त्यांच्यासमोर फाईट करेल एम बादशाह. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट बॉल, क्या बात आहे. सन्मानित केलाय. दोन्ही लोकल ट्रेन एका ट्रॅक वरती आदळलेत. ऍक्सिडेंट घडत असताना मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम फलंदाज होतोय बाद. बिक्की माऊस झोपणार नाही वाटतं लवकर. फुल एन्जॉय करतोय तो देखील. 1 धाव कंप्लीट होते. पुश करो खुश रहो. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले शाहीदचं आणि 9 धावा धावफलकावरती 2 विकेट त्यांनी जरूर प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल साईदच्या माध्यमातून. फक्त 5 धावा त्यांनी खर्च केलात. पहिल्या षटकाचा विचार केला 4 धावा आल्यात. 2 ओव्हरच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. 9 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर आहेत. क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती धाव चीजच्या स्वरूपात रन आउट. OUT.
नवजीत इन ऍक्शन मध्ये, क्या बात आहे. सो मधुर असं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं, त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. पूल केला ऑन साईडला आणि 2 धावा मिळतील. 2 धाव्याला रोखू शकत नाही आहेत. 2 धावेच्या मदतीने दाफल दोन पोहोचेल डबल डिजिट. 1 और 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा दाफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना टीम अल अमीन बी हा संघ घेतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला पाहणं फार गरजेचं आहे, पाहावं लागेल. नॉट आउट असेल, सेफ आहे बॅटर. एक चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. एक चिकी सिंगलच्या मदतीने दाफल जम पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. 12 धावा दाफलकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा शिकता बॉल या बॅकफुटला पंच केलं. बॅटन बॉलचा संपर्क होतोय परंतु रन मिळत नाहीये. प्रयत्न करतात, पराकाष्ठा करतात. शेवटचे 2 बॉल टू गो. 12 धावांवरती दाफल स्थिरावलाय. फुल टॉस बॉल होतो आपण पाहतोय आणि अजून एक धक्का लागत असताना सध्याच्या घडीला खेळाडू कक्षामध्ये स्थिती अशी, तू चल मैं आया आणि अजून एक फलंदाज होतोय बाद. फलंदाज बाद. जरूर आणि चांगली मार्च देखील पाहायला मिळते. शेवटचा बॉल पूल केला ऑन साईडला. फिल्डर आहे ते सरार. फटका लाजवाब होता, त्याहून जास्त चांगली फिल्डिंग आणि यस फलंदाज बाद होतोय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने दाफल दम पोहोचेल 13 आणि 14 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये. चला टॉस साठी आपण लगेच यायचं विनंती असेल. टॉस साठी लगेच या. टीम फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला एम बादशाह आणि त्यासमोर न्यू स्टार बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तोही द्यायचे टॉस साठी. लगेचच टॉस आपण करतोय. मान्यवरांचे शुभाचे स्पीडअप करा आणि दुसरं सत्र आपण पाहतोय चालू होईल तोपर्यंत देऊया डीजे मास्टर संधी. -- 18 बॉल हे समीकरण आहे. पहिला बॉल क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. एक धाव आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव आहे. बॉल होती नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. दोन धावा फलकावरती पाहायला मिळतात. तिसरा धाव इथे अर्जित झाली आहे. 3 धावा फलकावरती 3 ऑन बोर्ड. तीन बॉल आणि 3 धावा फलकावरती आहेत. 3 बॉल 3 धावा फलकावरती आपल्याला सर्व पाहायला मिळतात. एक चांगली मॅच आहे. अजून एक ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. आडवा बाटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत असताना 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. बॅकफुटला बंच केलाय आणि एक धाव कंप्लीट. क्या बात आहे. सिनानच्या बॅटमधून जर चौकार आला तर प्रत्येक चौकारासाठी मोहम्मद यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. एटीएम ऑन झालाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय की काय 200 रुपये जात आहेत का? नाही, जाणार नाही 200 रुपये. मोहम्मद भाई टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेणार नाहीयेत कारण की जिथे भाऊ खंबीर तिथे मोहम्मद भाई खंबीर. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय. दाफलदम पोहोचले 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि
8 धावांची आवश्यकता. न्यू स्टार्स बी हा संघ टॉस जिंकला आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. फिल्डिंगचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केला एम बादशाह या संघाला बॅटिंगसाठी ऑन साइडला, परंतु एकच धाव मिळेल. क्या बात आहे. एफर्ट्सला जवाब आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. अफजल अव्वल क्रिकेट क्लब मानखोड आयोजित जी स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण टीमची भरपूर मेहनत आहे. गेल्या आपण तो पाहिला 3 ते 4 महिन्यापासून मेहनत करतात. बस पाहावं लागेल. डिक्लेअर आहे एक धाव. ऑन द लाईन होतं. कदाचित अंपायरने पूर्णपणे दाद दिली. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल होती यार. अजून एक वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये चेंज ऑफ स्पिन आपल्याला करायला पाहायला मिळतो. लेग कट टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आता सक्सेस होतोय. अशी गोलंदाजी करायची आहे गोलंदाजाला, परंतु लय मिळत नाही. टप्पा सुरेख ठेवावा लागेल. लाईन त्यात लेन फार चांगली ठेवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे. परंतु एक धाव दाफरदम पोहोचेल 11 या दुसंख्येवरती. अजूनही फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. टू गो. अजून एक ऑन साइडला स्क्वेअर लेगला शेवटचा बॉल उर्वरित आहे. 12 धावा धाव फलकावरती. 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. आडवा पाटणा घेण्याचा प्रयत्न फाईन लेगला. 1 धाव मिळेल. आता शेवटचा आपण पाहतोय षटक उर्वरित आहे आणि फक्त 1 धाव विजयापासून दूर आपल्याला पाहायला मिळतो. 1 फ्रॉम विन. 13 धावा धाव फलकावरती. शेवटचे 6 बॉल आणि 1 धावेची अवघी गरज मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत. 1 धावाची फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. सिंबाई देखील दमलेले आहेत, कारण की भरपूर मेहनत आहे. कौतुक करत इतकं कमी आहे. सातत्याने मॅनेज करणं सोपं नाही आहे. क्या बात आहे. एम एस धोनी स्टाईल मध्ये 200 रुपयाचा कॅश प्राइज मोहम्मद भाई यांच्या वतीने असेल. क्या बात आहे. या 200 रुपयाचा कॅश प्राइज